जेव्हा आपण एखादं वाक्य तयार करतो त्यामध्ये आपल्याला वर्ब्स वापरावे लागतात आणि आपल्याला वर्बचे सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म इत्यादी माहिती असणे गरजेचं आहे. म्हणून आज आपण वर्ब्समधील फर्स्ट, सेकंड, थर्ड हे फॉर्म बघणार आहोत. उदाहरणार्थ बाय, बॉट, बॉट. तर अशा प्रकारे आपण पूर्ण वर्बचा अभ्यास करणार आहोत आणि आता जी वर्ब्स इथे दिले जाणारे आहेत त्याचा अर्थसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर वर्ब्सचा अभ्यास करा, अर्थ पाठ करा, त्यानंतर तुम्हाला वाक्य बनवायला लगेच येईल. तर आपण सुरुवात करूया. बाय, बॉट, बॉट. बिल्ड, बिल्ट, बिल्ट. तर अशा प्रकारे आपण फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म बघणार आहोत. तर याचा अर्थ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला वाक्य बनवता येईल. उदाहरणार्थ बाय म्हणजे विकत घेणे, बिल्ड म्हणजे बांधणे, बर्न म्हणजे जाळणे किंवा जळणे. तर अशा प्रकारे अर्थसुद्धा आहेत. तर मी जेव्हा आता व्हिडिओ सुरू करणार आहे तर त्यासोबत तुम्हाला अर्थसुद्धा सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही अर्थसुद्धा जाणून घ्या आणि पाठ करा, जेणेकरूनच तुम्हाला वाक्य बनवायला मदत होईल. तर आता आपण सुरू करूया. बाय, बाय म्हणजे विकत घेणे. बाय, बॉट, बॉट. बिल्ड म्हणजे बांधणे. बिल्ड, बिल्ट, बिल्ट. बर्न म्हणजे जाळणे किंवा जळणे. बर्न, बर्न्ट, बर्न्ट. बेंड म्हणजे वाकणे. बेंड, बेंट, बेंट. ब्लीड म्हणजे रक्त वाहणे. ब्लीड, ब्लेड, ब्लेड. ब्रिंग म्हणजे आणणे. ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. बिकम, बिकम म्हणजे होणे. बिकम, बिकेम, बिकम. कम म्हणजे येणे. कम, केम, कम. कॅच म्हणजे पकडणे. कॅच, कॉट, कॉट. डू म्हणजे करणे. डू, डीड, डन. ड्रीम म्हणजे स्वप्न. ड्रीम, ड्रेम्ट, ड्रेम्ट. अराइज म्हणजे उगवणे. अराइज, अरोज, अरायझन. बी म्हणजे असणे. बी, वॉज, वेअर, बिन. बेअर म्हणजे सहन करणे. बेअर, बोर, बोन. बीट म्हणजे मारणे. बीट, बीट, बिटन. बाईट म्हणजे चावणे. बाईट, बीट, बिटन. ब्रेक म्हणजे तोडणे. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. चूज म्हणजे निवडणे. चूज, चोज, चोझन. डिंग म्हणजे खणणे. डिग, डग, डग. ड्रॉ म्हणजे चित्र काढणे. ड्रॉ, ड्र्यू, ड्रॉन. ड्राईव्ह म्हणजे चालवणे. ड्राईव्ह, ड्रो, ड्रायव्हन. ईट म्हणजे खाणे. ईट, एट, इटन. फॉल म्हणजे पडणे. फॉल, फेल, फॉलन. फ्लाय म्हणजे उडणे. फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन. फॉरगेट म्हणजे विसरणे. फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगॉटन. फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे. फॉरगिव्ह, फॉरगिव्ह, फॉरगिव्हन. गिव्ह म्हणजे देणे. गिव्ह, गेव, गिव्हन. ग्रो म्हणजे वाढणे. ग्रो, ग्र्यू, ग्रोन. हाईड म्हणजे लपवणे. हाईड, हीड, हिडन. नो
म्हणजे माहीत असणे. नो, न्यू, नोन. लाय म्हणजे पडणे. लाय, ले, लेन. राईड म्हणजे घोड्यावर बसणे. राईड, रोड, रायडन. राईज म्हणजे उगवणे. राईज, रोज, रायझन. सी म्हणजे पाहणे. सी, सॉ, सीन. स्पीक म्हणजे बोलणे. स्पीक, स्पोक, स्पोकन. तर अशा प्रकारे आपले वाक्य पूर्ण झालेले आहेत, म्हणजे वर्ब्स. आता सेकंड व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच प्रकारे वर्ब्स दिले जातील आणि त्यामध्ये अर्थसुद्धा दिला जाईल, जेणेकरून तुम्हाला वाक्य बनवण्यास सोपे होईल. तर हे वर्ब्स पाठ करा अर्थासहित, जेणेकरून तुम्हाला वाक्य बनवता येईल. थँक्यू.